हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. झाली आपली सकाळची सुरुवात चालू. बकऱ्या ढोरायचं आवरलं सगळं आणि चूल मस्त एकदम पेटेल आहे. पण बकऱ्याला काय चिडा आहे काय माहीत, चुलीजवळच बसतात. एवढे म्हणतात बकरी गरमीची असते, पण तरी त्याला गरमा पाहिजे. थंडी वाजते का काय हे समजत नाही मला. हिवाळत आता काही नाही. आता हे भेंडा आणून ठेवले मी आत, कारण का 8 आणि 8 16 दिवस झाले त्या भेंडायला फ्रीजमध्ये सडले ते. पण कोण पाहिले नाही. म्हटलं आज भेंडा बनवतो तर भेंडा काही कामाचेच नाही राहिले. आणून ठेवले मग बाहेर, कारण की बाहेर बैलाले टाकू शकत नाही. बैल गेले वावरात. बकऱ्याचा चालू आहे मस्तपैकी आराम. चिवतायचा चालू आहे. चिवची वाट. आता त्याला तांदूळ टाकावं तर तांदूळही अजून आले नाही. आज सकाळी काय झालं तर उसक्याय लागू राहिला मला भया. असं कोण आठवण काढून राहिलं बरं मला, उसक्या लागू राहिल्या मला. जे हात तेच तांदूळ टाकून दिले. मग आता चिवतायली लय जास्त संख्या वाढली त्याची, आणि एवढं चिवचिव करतात ना का कोणाची गोष्ट कोणाला ऐकू येत नाही. आता इकडे आणले होते मी भेंडा आणि हिरव्या मिरच्या ठेचा करायसाठी. बाहेरचे कामं तर सगळे उरकले आणि आई दूर दूर लोक नाही दिसू राहिली. बाहेरही नाही आणि घरातही नाही. कुठे गेली काय माहीत. चला मग आई ये लोक करून घेतो मी घरातले कामं. आई आल्यावर मग लागतेच लाईन. बकरी धुवायची का नाही धुवायची, काय करायचं आणि कसं करायचं बरोबर सांगते मग ते. माया चालते पसारा काढणं सकाळी. तेल घ्यायचं तर मीठ घ्यायचं. दिमाग कधी चालत नाही. आता भेंडा तर खराब झाले. आता भाजीचा काय नाही आहे. भाजीचा अजून काहीच नाही. काय तो काय करायचं मी, एवढं काही हे नाही. वर आपली मेथीची भाजी आहे. दिमागात चालू आहे का मेथीची भाजी मस्त मुगाची डाळ करावं म्हणून. पण त्यासाठी जावं लागणार आहे आपल्याला वर मेथीची भाजी आणण्यासाठी. पहिले आता पोळ्या टाकून घेतो मी, जे किचकट्टीचं काम आहे ते, आणि मग पावभाजीचा मेळ. आता हिरव्या मिरच्या आणूनच ठेवल्या ना ठेचा करायसाठी. आणि रात्री बनवली होती मस्त खिचडी. तशीच कुकरमध्ये ठेवली मी. त्याच्यात जरासं पाणी टाकतो आता आणि देतो एक शिट्टी. म्हणजे एकदम गरम गरम होते. म्हणजे माचीस आणि प्लाझो असे ना पिठा कुठा भाजीत लोंबतात, म्हणून ना मध्ये घाला वाटत नाही. इकडून घेऊन दिला आपला तावा आणि याच्यात भाजतो मिरच्या. 30 किलो लोक आपल्या मिरच्या भाजणं होतात इकडे. सकाळची गडबड तुम्हाला माहीतच आहे. बकऱ्या सोडायच्या पाहिजे लय जास्त असते. ठेचा जरा शिल्लकच करतो मी, कारण का काही ना काही कामात येतेच आपल्या ठेचा. हिरवी मिरच्याची भाजी मसाल्याची करायची असली की जरासा ठेचा अद्रक घेतलं मिक्सरमधून काढलं का बातच भाजी होते. झंझट नाही होत. काळा लसूण भाजा मिरच्या तावा ते बघतो माया पोळ्याचं पीठ ठेवून नव्हते. पण मारतच नाही जाता येईल तिलाच्या. इतक्या दिवसाची मजुरी पडू राहिली. आता खर्चाची वाढलेली राहिली. आई खिचडी खाता का? खाऊ अवा खिचडी खाता ना किती मस्त केली. गरमच करू राहिली. गरम गरम चांगली लागते बरं. ते गरम कर म्हणते. वावरात धसत नाही. उशिरा खा वावरा. त्याचं काय भिंडी नाही खावं लागते ना आपल्याला. पाच नाही मांगर आहे तेवढ्या 2-3 गवरा टाकतं का चुलीत. म्हणावं पाणी घेशील तर टाक. ते हिसतात ना म्हणून नाही टाकलं नाही लवकर. पोया होत नाही मग.
आता मी सध्या पीठ करून घेतलं तर 2 गवऱ्या टाकून दे, पाणी घेशील तर गोळी. पीठ करून घेतलं आणि ते तावा तापला आपला तावा तापला तर मिरच्या भाजून घ्याच लागतील. लावतो ना 2 गवऱ्या. चला मग मिरच्या झाल्या आपल्या आणि पोळ्याचं पिठे करून झालं. 2 पोळ्या लाटून घेतो आता आणि शेकून घेतो. आणखी भाजीचा मेळ लावा लागेल काहीतरी करून. पोळ्या तर लाटून घेतल्या पण ठेच्यासाठी ना लस्सन काढायचं आहे. लस्सन याले पलटी दिल्याशिवाय बाहेर जाता येत नाही पोळी शेकायला. खिचडीची शिट्टी झाली मस्त, एक शिजली असेल ती. जेवढं पाणी टाकलं तेवढं आटलं का एकदम मस्त भारी चव येते खिचडीची. काल जराशी दिलदार केली स्वयंपाकाला, तर आज जरा ठेचा करा, पोळ्या करा, हे असं चाललं. एखाद्या वेळेस खा वाटते खिचडी तर मग हे असं. हा गॅस कमी आणि पोळी शेक्याला वर म्हणतो बाहेर एवढे पिकेल. हो काही नाही, मस्त लागतं आंबूट उंबूट बियाचं त्याच्या तयार करून. पोळी झाली नाही बापाच्या गवऱ्या लावल्या. आता जाऊ त्याच्यात खणखण आहे बाई ही. आता आहे सध्या ही पोळ्या थंड झाल्यावर होते का त्यात. मग तिच्यातला नसतील मी काय करू. पोळ्या त्याचा काही आज मेळ नाही आला. अजून एक पोळी तळावरच आहे. भाजीची तयारी करून ठेवतो. टमाटा कापतो, कपडा घेऊन येते, कांदा कापून ठेवतो. धुवून आणणं, धुवून तिखट व्हायला ते सारे भांडायचं होत्या ते भेंड तळले. आजच फक्त गवऱ्या नाही भरल्या नाही तर पडलं नाही पट. चला आता झाला शेण जाऊ आणतो हंबळ करून पोया डब्बल. आता भरला नाही तर गवऱ्या भरला नाही तर चुलीत असंच होणार आहे. दुसऱ्याच्या भरोशावर कधीच अवलंबून राहायचं नाही. जे नाही व्हायचं ते होऊन जाते. शॉपिंग तर चाललंय नाही गायगाव मग त्याचं काय त्याने घेतलं शेण एक हो का आपल्या इकडे अवश्य मात्र हो काय म्हणून सांगते काय नाही गं. ठेचा करतो आता. तू बाई गरम गरम खातो. मी 2 अंडे आणले पाहिजे. मी आणत नाही कोणा रोज लाडला बीज झाली आणली ना म्हणजे वार पाळला हो. मी मागून जातो का डोक्याला लगातात घर लागून का पाणी पेटली का ते नाही तर भली दर पेटते. चुल नाही तर वाटीले 2 पोळ्याचं केलं आलं का चुलीनं मध्ये. आज ऑर्गॅनिक भाजी बनते. आज ऑर्गॅनिक मेथीची उपर की आधी तर खायला मग 2 पाणी 2 पाणी खायला चांगली असते ना. काय त्यात करतो टमाट्यात चटणी मुंगाच्या डाळी एवढा एक झाली 30 रुपये नाही आहे का मग 2 पाण्याची चांगली असते ना खायला. अजून स्वयंपाक आवरला नाही. हा पसारा सगळा असंच ठेवलं मी. आता भाजीची सगळी तयारी करून ठेवली. ठेचा करून ठेवला. आता मी भाजी आणायला आई तू आहेस ना ती मी आता डबा भरला किती बाई नाही थांब नाही भाजी आणायला. भाजी आणायला थांबू माय. सगळा गराडाच आहे. कोणी का कुत्र माजरा आलं का झालं मग माय काम. आणखीन धंदा तोंड लावलं की मग खा नाही वाटत. ती बसू का मी भाजी निवडत. अजून तर काही 3 पाणी आली नाही भाजी. 2 पाणीच आली. पण 2 पाणीच खायला लई भारी लागते म्हणतात. आता करतो मी इले पतली. फक्त याचे बुडकत द्यायचे टाकून खाली. एक प्रकारची भाजीच निवडत बसा लागते आता मला ती. कारण की आज भाजीचा मेळच नाही. आणि मातीन कुत्ती नेऊ नाही शकत घरात. मग तर आणखीच निवडा लागते. तसा ऑर्गॅनिक भाजीचा मेळ लागला आपला. काही जास्त माती नाही पाहिजे. जराशी मेहनत घ्यावा लागते. पण खायला एक नंबर भेटते. एकदम ताजं. आता ही भाजी आपण बाजारातूनही आणली ना सोकेल आणि साकेल असते. पण आपल्याला घरच्या घरीच एका टोपल्यात
खायला भेटू राहिली ऑर्गेनिक भाजी आणि वासही मस्त सुटला आले. मस्त अशी मोठी मोठी घेतो मी, लहान लहान काही घेत नाही. आणि ती वरच याचे बुडखं टाकून देतो. तशी बी लई दाट झाली आहे, एवढी दाट भाजी पाहिजे नाही. आपली एक भाजी होती आणि भाजी बी पतली होती. हां, वास एक नंबर सुटला. चला मग एवढी भाजी तोडून घेतो मी. एका भाजीची भाजी तर कशी निघली आपली मेथीची. खायला बसून ठेवलं मी घरातच संधी आली भरून. काय तर शेंगा खाऊ राहिली मग. डायरेक्ट मग उपटून आणून धू कशी कापू कशी लई होते मग ते. येऊ दे त्याला तिसरं पण. तिसरं पण येऊ राहिलं. बस झालं. ते काय करते तेवढीच भाजीचं तू. 2-3 लसणाच्या कया त्यांचं लावलो. मातीने आलेलं तपली होते हो बाईवर. नाही तर का लावत नाही का, कोणाला नाही लावत होते की नाही. एवढ्यात भाजी आपली टमाटर मेथीची भाजी आणि त्यात थोडीशी मुगाची डाळ. कुठं भाजीपाला आणण्याचं कामच नाही, फक्त उभी आली पाहिजे. मेथीची भाजी मस्त अशी धुवून घेतली मी. काय वास नाही येऊ राहिला म्हणतं, मला खुडताना वासच आहे बा ती वर. तुले तर माया गोष्टीचा कोणतं हरिक नाही ना. वास याची मतलब नाही, चव लागायची मतलब नाही. खाणं पौष्टिक असते. पौष्टिक खाते मी आता, पौष्टिक. मेथीची भाजी मस्त कापून घ्यायची बारीक बारीक. एकदम अशी नरम आहे आपली भाजी, एकदम चांगली आहे. जास्त काही ताकद नाही लागू राहिली कापायला, कारण जास्त उघडी लय आहे. टमाटर कांदा तर कापेलाच आहे आपण. ठेचा बी बनवायला. गॅस पेटवला, कढई ठेवली चुलीवर आणि त्याच्यात कांद्यात तेल. कांदा मस्त भुजायचा. मुगाची डाळ घ्यायची जराशी, त्याच्यात टाकायचं पाणी. कांदा झाल्यावर याच्यात टाकायची हिरव्या मिरच्याची चटणी. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी चवीनुसार, म्हणजे तिखट आपण जेवढं खातो तेवढं. चटणी फिरून घेतल्यावर हळद टाकायची थोडीशी आणि मीठ टाकून द्यायचं यात थोडंसं. चटणी टाकून द्यायचं, टमाटर सांबार मस्त याचं पाणी होऊन द्यायचं. मेथीची भाजी टाकून द्यायची. मेथीची भाजी शिजते, टमाटर शिजते. काय नाही, भाजी द्यायला दुसरं आणलं होतं बोरचं. तिकट आणि तिकट पाय वासत लागेल. अरे मग तिकडची खायला वास नाही लागला आता मस्त. झालं काय?